मोठं आहे. तर बघा इथलं आता जरा भांगून घेतलं मी, कारण आता तण यायला लागलं का नाही, पाटात सगळ्या तणच येतं. तर हे बघा तिळ कसं तिळाचे झाड आले ते. आता तिळावले रोग पडले नाही, तर गेल्या वेळेस एवढा रोग पडलेला का नाही. तरी बघा तिळाचे तिळ एवढं होते ते आम्हाला का नाही 3-4 पाहिलं तर तिळ होती ती जरूर. इथल्यापेक्षा तिथं जास्त तिळ घातले बघा, त्याकडे तिळ घातले. तर भुईमुग आमचा कसा आलाय बघा उन्हाळ्यात एकदम मस्त. इथनं तिथं वर बघा भुईमुग कसा आलाय हिरवागार. आणि आता आरा टोकायला लागले, त्या फुलं आली ती बघा त्याला. तेव्हा भुईमुग अगदी मे मध्ये निघायला येतो, पाक मे मध्ये. कारण मे मध्ये निघायला का नाही, आणि मे मध्ये पावसाचा टाइम आणि ह्या भुईमुगाचा टाइम संगत येतं. त्यामुळं या उन्हाळ्या भुईमुगाचं पण पावसातच बरोबर असतंय. आणि बघा असं भांगलताना राहिलेलं तण असते का नाही मोठं मोठं, तसंच त्याचं पुन्हा मोठं होतं. तर आता ढाळ तर बघा कसला भुईमुगाचा आहे. आणि आता इकडं बिबट्याचं भ्या लई आहे. मला त्या बिबट्याचं सारखं भ्या वाटतं, म्हणून मी इकडं रानात यायचं म्हणलं का नाही, मला बिबट्याच पुढं दिसतो. कारण आमच्या भावाला पुढं बिबट्या दिसला आणि त्याला एकदम ही झालं बघा. 3-4 महिने तो काय बरोबर झालं असं वाटलंच नाही त्याला. ते आत्ता जरा बरं वाटायला लागले बघा, 1 महिना 1.5 महिन्यात. तर इकडं का नाही, इकडं ऊस होता, तर ह्या ऊसातनी सगळ्या बिबट्याच होता. ही रान मोकळं झाले, नांगरून टाकले बघा. पाणी घेऊन या म्हटलं, आला नाहीस पाणी घेऊन. बरं का आवर तिला बांध मग आणि घेऊन या, नाही तर जाईल ती पुढं बाबा. शिर्डी झाल्या याला, तिला इथं ठेवल्या वस्तीवर. बाकीची असते ती मेंढरातनी, तिला वस्तीवर ठेवल्या. आणि ते बघा असं मोठं तण काढलं का नाही, पुन्हा येत नाही. तिकडं राहिलेच तण भांगलायचं, पण तिकडं काय ओललंय असल्यामुळं बसलं तरी ते हीच होते. ह्याचं चांगले घात असल्यामुळे निघते बघा ते. आणि ती तण काढलं का नाही, तण बांधावर राहिलं की ती तसंच राहतंय. त्यामुळे तण काढलं की पहिल्याचं उचलून टाकायला लागतं. हे बघा परवा काढल्याचं तसंच तण राहिले, त्याचं लगेच मोठंच येते. इथं वस्तीवर का नाही भ्या वाटत नाही, पण ह्या बिबट्यापासून का नाही लय भ्या वाटायला लागले. आणि ह्यात केता मेता हे बघा, धन्याला कोथिंबीर सर धुणं आलं त्या कोथिंबीरीला. तिकडे येऊस हे बघा धन यायला लागली ते आता. बघा कसं आमचं तिळ आले ते. पावसाळ्यातलं तिळ केलं होतं, 4 पहिल्या तिळ झालं होतं. हे सगळं तिळच आहे बघा. कधी तिळ मोहरी विकत आणायला लागत नाही बघा, घरचेच असते. तीळ मोहरी नारळ खोबरं पडतं ना, नारळ पडते ना, त्याचं खोबरं काढायचं. तर बघा आमचा भुईमुग कसा आलाय, 1 नंबर भुईमुग आलाय बघा. 3 मिनिटं. बघा माझा व्हिडिओ कसा वाटतोय, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि भुईमुग कसा झालाय ते मला सांगा कमेंट करून.